सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सर्वांनी नमस्कार म्हणून मला प्रतिसाद द्या. नमस्कार. त्याचं कारण असं आहे, एकदा अशी जर सुरुवात केली ना तर समोरचा माणूस आपला होऊन जातो. किंवा संवाद करायला चांगला आहे, मनुष्य चांगला दिसतोय बोलायला चालायला, म्हणजे आपलं बोलणं चालणं किंवा आपले विचाराचं आदान प्रदान सोपं होऊन जातं. जय श्रीराम. मी सांगतो हे विषयावर बरं का, जय श्रीराम विषयावर. आता या व्यासपीठावर माझ्या संपूर्ण जीवनामध्ये अत्यंत आदरणीय असलेले डॉक्टर शरद महाले हे आमच्या 3 पिढ्यांचे डॉक्टर आहेत. माझे आजोबा, आजी, आई, वडील आणि मी, आमचे सर्वांचे दात त्यांनीच नीट ठेवलेले आहेत. जे तोंडात दात आहेत ते त्यांच्यामुळे. म्हणजे इतका फार महत्वाचा विषय आहे, अतिशय महत्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये जर दात नसतील तर फार अवघड गोष्ट आहे. तर मी डॉक्टर शरद महाले अतिशय उत्साहाने, अतिशय उत्तम पर्सनॅलिटी असलेले तुमच्या संस्थेचे अध्यक्ष अविनाशजी पवार, उत्तम पर्सनॅलिटी. आता नवीन झालेले अध्यक्ष, या सर्वांना आणि माझ्या समोर आणि व्यासपीठावर बसलेले माझे सर्व वंदनीय व्यक्ती यांना मी नमस्कार करतो. आता मी तुमच्या समोर उभा आहे म्हणजे काय मी करणार आहे, तर जे मी तुमच्या माझ्या मनात आहे. आपण चांगले कपडे घालतो, चांगलं अन्न खातो, चांगल्या ठिकाणी फिरतो, सातत्याने 24 तास चांगलं असं मोबाईलवर पाहतो. म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या सातत्यपूर्ण गोष्टी आपण 24 तास करीत असतो. पण सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत मी एक रुपया माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जमा करतो, साचवून ठेवतो. ती माणसाची सहज प्रवृत्ती आहे. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या वारसांसाठी 2 रुपये साचवून ठेवणे, त्यांच्यासाठी संपत्ती असेल, त्यांच्यासाठी गाड्या असतील, त्यांच्यासाठी ज्या म्हणून काही सुविधा असतील त्या घेणे, त्या साचवून ठेवणे, त्यांच्या जीवनाला सुखासीनता आणणे यासाठी प्रत्येक माणूस, मग कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही वयाचा असेल, कोणत्याही भागातला असेल, पण त्याची ही सहज प्रवृत्ती, याला म्हणतात सहज प्रवृत्ती. आणि तो अगदी रुपया आपल्या कुटुंबासाठी वाचवतो. काळ जो आहे या जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, सूर्य चंद्र असतील, ही पृथ्वी असेल, हे यांना म्हणतात अखंड दोलायमान. म्हणजे काय अखंड दोलायमान? याचा अर्थ असा की ते उगवतात, ते मावळतात, पण तोच सूर्य जो आज मावळला तोच उद्या उगवतो. तोच चंद्र जो आज मावळला तोच उद्या उगवतो. तीच पृथ्वी फिरत राहते. मात्र माणसाच्या आयुष्याला तसं म्हणता येत नाही. आपण धार्मिक स्वभावाने, आपण मानसिक स्वतःची समजूत करून घेण्यासाठी असं म्हणतो की आमचा पुनर्जन्म होईल, असं म्हणतो. परंतु आपल्याला एक नक्की माहिती असतं की आम्ही जे काही जीवन जगतोय ते आमच्या मृत्यूसोबत संपणार आहे.
पुन्हा आमचा मृत्यू नंतर जन्म होईल का नाही होईल, आणि आमचाच होईल, आणि समजा झाला तर आम्हाला ते समजेल किंवा आम्हाला जाणीव होईल, असं काही नाही. कुणालाच होत नाही की मागच्या जन्मी काय होतं. पण आम्ही जे काही चांगलं कर्म करून ठेवू, वाईट कर्म करून ठेवू, तेवढं मात्र आमच्या सोबत येईल, ते आमच्या सोबत येईल. मात्र आमचे जे काही वालीवारस असतील, आमचे जे काही कुटुंबीय असतील, यांना आमची असलेली स्थावर जंगम मिळकत जी आहे ती या जगामध्ये राहणार आहे. आपण सोबत नाही नेणार हे जरी प्रत्येकाला माहिती असलं तरी आम्ही आमच्या वालीवारसांसाठी, आमच्या कुटुंबियांसाठी, आमचे जे काही स्नेहसंबंधी असतील, ज्यांच्यावर आमचं प्रेम असेल, त्या व्यक्ती असतील, संस्था असतील, ती ठिकाणं असतील, ते उद्दिष्ट असतील, त्याच्यासाठी आम्ही आमचा रुपया त्यासाठी राखून ठेवतो. परंतु ह्या गोष्टी नुसत्या आमच्या मनात राहून चालतील का? उपस्थित मान्यवर हो, मी आता तुमच्याशी जे बोलतोय किंवा मी तुमच्याशी जे काय बोलणार आहे, 250 मृत्यूपत्र झाले, 250 व्याख्यानं झाले एकाच विषयावर, मृत्यूपत्र विषयावर. मला सुद्धा आता ते सारखं सारखं बोलायचं सुद्धा कंटाळा यायला लागलो. त्याचं कारण, घरी गेलं की कोणीतरी येतं, त्याला मृत्यूपत्र करायचं. माझ्याकडून माझ्या वकील व्यवसायामध्ये मी एक भाग्यवान आहे की मला एवढ्या लोकांचे मृत्यूपत्र करायला मिळाले. 6,500 मृत्यूपत्र करताना मी प्रत्येक मृत्यूपत्राच्या पाठीमागे मानवी मनाचे कंगोरे पाहत गेलो. मला प्रत्येक मृत्यूपत्रानंतर मानवी मनाचे कंगोरे पाहायला मिळाले. म्हणजे फारच मोठा मी अनुभवी माणूस आहे, मोठाच अनुभवी. त्याचं कारण, मृत्यूपत्र करायला जाणाऱ्या वकिलांना बाकी काही नाही समजलं. त्याची काय स्थावर मिळकत आहे, त्याची काय जंग मिळकत आहे, त्याचं काय त्याची कुटुंबीय व्यवस्था आहे, हे जरी त्याला समजलं ते ठीक आहे. परंतु आपल्या कुटुंबियांवर किंवा आपल्या संपत्तीबाबत तो कसा विचार करतो, समोर दिसतो तसा नाही बरं का. त्याचं वागणं वेगळं आहे, त्याचे विचार वेगळे आहेत, त्याच्या मनातल्या व्यवस्था वेगळ्या आहेत. अगदी 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 2 मुलांमध्ये सुद्धा मानवी मनामध्ये फरक होतो. तुम्ही म्हणाल की असं कसं काय बोलता की आम्ही 2 मुलांमध्ये कसा फरक करू? थोडा उरात्य असलेला मुलगा, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला मुलगा, किंवा थोडा प्रकृतीने थोडा कमी जास्त असलेला मुलगा, याच्याकडे आई वडिलांचा थोडासा कल त्याला सांभाळण्याकडे जास्त असतो. ही सहज प्रवृत्ती आहे. जो सर्व दृष्टीने भक्कम मुलगा आहे, जो माझा भक्कम वारस आहे, त्याच्याकडून सुद्धा मी हीच अपेक्षा करतो की जो कमकुवत आहे, जो लहान आहे, त्याला सांभाळ बरं का. ही व्यवस्था माझ्या मनात असते, आई वडिलांच्या मनात निश्चित असते. पण ते बोललं जातच असं नाही. मात्र तो जेव्हा झोपतो किंवा तेव्हा तो शांत असतो किंवा स्थिर मनस्थितीमध्ये असतो, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक गोष्ट निश्चित येते की ह्या जगात फक्त अंतिम सत्य जसं आहे की जसं आजचा सूर्य उगवणार आहे हे निश्चित आहे, तसं माझा पुन्हा जन्म झाला तर मला काही समजणार नाही, पण माझे वालीवारस राहणार आहेत. त्यावेळेला माझ्या कुटुंबाला माझं जे सर्वस्व आहे, स्थावर जंगम मिळकतीचं, माझ्या चांगल्या वागणुकीचं, माझ्या काही चांगल्या गोष्टींचं, हे माझ्या वारसांना, माझ्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे. शिवाय आजच्या व्याख्यानामधून आपण हे सांगणार आहोत की अशा प्रकारचा जो तुम्ही
तुमच्या एकांतामध्ये, तुमच्या मनस्थिरतेच्या वेळेला, ज्या वेळेला हा विचार करतात, त्या वेळेला तुम्ही फारसं कोणाकडे ते व्यक्त करू शकत नाही किंवा करत नाही. पण हा विचार 24 तास तुमच्या मनामध्ये असतो. कारण तुम्हाला पक्का माहिती आहे की हे मिळणारं स्थावर जंगम मला सोबत तर नेता येणार नाही, पण मला हे कुणाला तरी द्यायचं आहे, माझ्या वारसांना द्यायचं आहे, ज्याच्यावर मी प्रेम करतो त्यांना द्यायचं आहे, मला काय उद्दिष्ट आहे जीवनाची त्या ठिकाणी द्यायचं आहे. परंतु मला ते द्यायचंय असा विचार करता करता माणसाला मृत्यू केव्हा गाठून जातो, तो केव्हा गाठतो त्याचा पत्ता लागत नाही. कोणाला कुठे आणि कसा मृत्यू गाठेल, कोणाला कसा आणि कधी मृत्यू गाठेल त्याचा भरोसा नाही. आणि माझी स्थावर जंगम मिळकत आणि माझं प्रेम हे माझ्या मनातच राहून जाऊ नये, ते माझ्या वारसांपर्यंत किंवा ज्याला द्यायचं त्याच्यापर्यंत ते कायदेशीररित्या व्यवस्थितरित्या पोहोचावं, त्यासाठी मृत्यूपत्र करायचं. आणि त्यासाठी मृत्यूपत्र करणे हा उत्तम मार्ग आहे. म्हणजे आजचं व्याख्यान कशासाठी आयोजित केलं याचा मुद्दा मी सांगितला की 24 तास मी वरून खूप छान कपडे घालतो, खूप छान पावडर लावतो, खूप छान छान सगळ्या गोष्टी करतो, परंतु माझ्या प्रत्येकाच्या मनात 24 तास असणारी गोष्ट उलगडून बोलण्याचं आणि त्याला अंतिम रूप देण्याचं जे साधन आहे ते म्हणजे मृत्यूपत्र. कायदेशीर व्याख्या जाऊ देत, कायदेशीर व्याख्या असतेच 2 ओळीची. मृत्यूपत्र म्हणजे आपल्या स्थावर जंगम मिळकतीची व्यवस्था करणे, संपला विषय. एवढंच आहे का हो? इतकं रुक्ष आहे का हो? जे 24 तासाचे कष्ट, आपल्या वारसांसाठीचे कष्ट. अहो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जे सत्य आहे ते सांगतो. जर आपल्या घरामध्ये एखादी छान काही गोष्ट केली ना, तयार केली, एखादा छान चांगला पदार्थ केला, आणि आपल्या घरातला एक मुलगा किंवा पती किंवा पत्नी किंवा आपल्या घरातला कुटुंबीय जर त्यावेळेला ती गोष्ट खाण्यासाठी जेवण्याच्या वेळी उपस्थित नसेल, थोड्या वेळाने येणार असेल, तरी तोपर्यंत ती आई तोपर्यंत ते खात नाही, तो आल्यावरच खाते. इतकं तर आपला जीव असतो एकमेकावर. बोलत नाही काय, पण असं नक्की विचारतात किती वाजता येणार आहे, केव्हा येणार आहे. बाहेर गावचे आपले जर नातेवाईक, आपले पती किंवा आपले मुलं येणार असतील तर आपलं 24 तास आपला जीव असतो की केव्हा येणार आहे, त्यांच्यापर्यंत हे केव्हा पोस्ट केलं जाईल. इतक्या छोट्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट पाहतो. मग आपण काबाड कष्ट करून एक रुपया जमा करून आपल्या रक्ताचं पाणी करावं लागतं. पैशाचे फुकट येत नाही. इस्टेट अशी उभी राहत नाही. 2 रुपये काय असे फुकट जमा होत नाही. 1 रुपयासाठी कष्ट करावे लागतात. आपल्या अनेक गोष्टींना मुरड घालावी लागते, इच्छांना मुरड घालावी लागते. आपल्याला पुष्कळ एखादी गोष्ट करायची आहे, पण आपण म्हणतो नको बाबा, ते फार महाग आहे, आणि मला काही नाही, मला आहे चांगला शर्ट. बाप नाही घेत. आईला 350 रुपयाची साडी आवडलेली असते, पण आई म्हणते की बरी आहे, मला 200 रुपयाची आहे ना, तेवढ्यात मी भागवून घेईन, छान आहे. ते नाही घेत 350 रुपयाची किंवा जास्त महागाची 3500ची नाही घेत. का बरं? तुम्ही बघा, हे जी मी बोलतोय ना,
हे कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं नाही. कायद्याचं पुस्तक तर 50 रुपयाचं 100 रुपयाचं तुम्ही पण विकत घेऊ शकतात. मृत्यूपत्राचा कायदा हे पुस्तक तर तुम्हाला मिळेल, पण तुम्हालाही मिळेल. मग डॉक्टर साहेबांनी किंवा आपल्या अध्यक्ष साहेबांनी का बरं या व्याख्यानाचं आयोजन केलं? समजतं पण उमजत नाही. ते उमजावं तर कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर ह्या मृत्यूपत्राच्या विषयामध्ये तुम्हाला सांगायचं असेल, सगळ्यात महत्वाचं डोक्यात आता एक फिक्स वाक्य टाका. फिक्स करून टाका एक वाक्य, म्हणजे तुमची काळजीच कमी होईल. मृत्यूपत्र करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि मृत्यूपत्र कितीही वेळा करता येतं. हे वाक्य आता डोक्यात फिक्स करून टाका की मृत्यूपत्र करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि मृत्यूपत्र कितीही वेळा करता येतं. आणि तुम्ही केलेलं शेवटचं जे मृत्यूपत्र असतं, शेवटचं मृत्यूपत्र म्हणजे करताना जे शेवटी केलं ते ग्राह्य मानलं जातं. महत्वाचा मुद्दा लिहून घ्या की जे शेवटी केलेलं असेल ते मृत्यूपत्र ग्राह्य मानलं जातं. मग हे शेवटी केलेलं आहे हे कसं समजावं, कसं ठरवावं? म्हणून आपण ज्या ठिकाणी मृत्यूपत्रावरती सही अंगठा करू ते प्रत्येक पानावर तो केला पाहिजे, परंतु त्याच्या खाली, सही अंगठ्याच्या खाली प्रत्येक पानावर तारीख आणि वेळ हे टाकावे. मी कायदेशीर मुद्दा सांगितलाय पण सोपा करून सांगितलाय की मृत्यूपत्राच्या प्रत्येक पानावर सही अंगठा करताना त्याच्या खाली तारीख आणि त्याच्या खाली वेळ स्पष्ट शब्दामध्ये लिहावे. म्हणजे काय होईल की माणसाचे विचार अनेक वेळेला विचार चालू असतात, काय वेळा परिस्थिती बदलते, त्यामुळे तो वेळोवेळी काही वेळेला 2-4 वेळेला ते मृत्यूपत्र बनवतो. मग मृत्यूपत्र ग्राह्य कोणतं? जे शेवटचं मृत्यूपत्र असेल ते ग्राह्य होईल. शेवटचं मृत्यूपत्र ग्राह्य करताना ठरवण्याची गोष्ट त्याच्यावरती तारीख आणि वेळ असावी. आजकाल लोक डुप्लिकेट सह्या सुद्धा करतात. जे आहे ते प्रॅक्टिकल सांगतोय, कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं नाही, हे कायद्याच्या पुस्तकात नाही. डुप्लिकेट सह्या करणारे सुद्धा लोक असतात. म्हणून सही तर जी कोणती करायची, तर मी सही जी माझ्या बँकेच्या व्यवहाराला वापरतो, जी माझ्या बँकेच्या व्यवहाराला मी सही वापरतो तशी सही प्रत्येक पानावर करावी. सही डुप्लिकेट करता येईल कदाचित, असं नाही पण करता येणार, परंतु आपल्या डाव्या हाताचा अंगठा असा गच्च करू नये. अतिशय इतकी लावायची का तो त्यातलाच नाही पाहिजे का कोणाचा आहे, ओळ ना ओळ व्यवस्थित दिसली पाहिजे. कारण सही डुप्लिकेट करता येते, परंतु अंगठा हा प्रत्येकाचा वेगळाच असतो. आपण कुटुंबातले असो नाही तर जगातले कुठले पण असो, पण आपल्या प्रत्येकाचा अंगठा त्याच्यावरच्या ज्या रेघा आहेत, रेघा ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणून त्या रेघा दिसू शकतील. जरी अंगठा शाईत बुडावला तरी पुसून घ्यायचा, थोडासा पुसून घ्यायचा आणि रेघांसहित तो आपला अंगठा दिसेल, डाव्या हाताचा तो दिसेल असा अंगठा प्रत्येक पानावर आपण टाकून ठेवायचा.
कायद्याच्या पुस्तकात मी हे नाही वाचलं. अरे वाचलं नाही, मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतोय की मृत्यूपत्र कसे करावे. म्हणून डॉक्टर साहेबांनी मला बोलवलं, अध्यक्ष साहेबांनी बोलवलं. नाही तर हे तर पुस्तक घेऊन सुद्धा करता आलं असतं तुम्हाला. परंतु अनुभवाच्या आधारावरती की माझ्या वारसांमध्ये मी केलेली माझी इच्छा पोचावी, माझ्या वारसांपर्यंत माझी संपत्ती इच्छा पोचावी, विनासायास त्यांच्यापर्यंत जावं, त्यांनी कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडू नये, त्यांनी वादावादीमध्ये पडू नये. कारण पालक जे आहेत ते ज्या प्रकारे आपल्या संपत्तीचं वाटप करतात त्यावेळेला त्या स्वभावानुसार त्याची शारीरिक प्रकृती, त्याची आर्थिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती, कौटुंबिक जबाबदाऱ्या याच्या सगळ्याचा विचार त्याच्या मनामध्ये असतो, त्याला माहिती असतं, त्याला आधार ठेवून ते मृत्यूपत्र केलेलं असतं. तर ते विनासायास विनावादंग त्यांच्यापर्यंत पोहोचावं, त्याच्यामध्ये डुप्लिकेशन होऊ नये म्हणून आपल्या डाव्या हाताचा अंगठा सुस्पष्ट येईल अशा प्रकारचा अंगठा. मग त्या व्यक्तीचा हा कोणता अंगठा आहे बरं? कारण माणसाला तर 10 बोट आहेत, माणसाला 10 बोट आहेत. कायद्याने कोणता अंगठा ग्राह्य होतो किंवा मारणं अपेक्षित आहे? डाव्या हाताचा अंगठा. म्हणून आम्ही लिहितो, अंगठ्याच्या खाली लिहितो सही निशाणी स नि डा हा, सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा. आणि हा मीच केलेला आहे म्हणून माझ्या एखाद्या व्यक्तीची त्याच्या खाली सही घेतो की हा माझाच अंगठा आहे. की ज्याला सही करता येते त्याला म्हणतात दस्तूर. त्याला दस्तूर असावा, तो प्रत्येक पानावर असावा. अशा प्रकारचं मृत्यूपत्र करताना मी आता काही मुद्दे का लिहून आणले तर काही सांगताना मृत्यूपत्राचे प्रकार हे तर मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही आम्ही करताना आपण अशा प्रकारचं करावं. परंतु एक व्याख्यानाचा विषय म्हणून तुम्हाला मृत्यूपत्राचे प्रकार माहिती असावे की सामूहिक प्रकारचं मृत्यूपत्र जे आपण करत नाही किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींनी, कुटुंबातल्या बाकीच्या घटकांनी मिळून केलेलं मृत्यूपत्र असं पण होऊ शकतं. जे परस्परावलंबी मृत्यूपत्र, परस्परावलंबी म्हणजे काय की एक व्यक्ती आहे, त्यांनी तसं केलं तर मी असं करावं, मी असं केलं तर त्यांना ते व्हावं, अशा प्रकारचं जर मृत्यूपत्र असेल तर ते परस्परावलंबी होतं. त्यांनी माझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न केलं तर, लव्ह मॅरेज केलं तर नाही, असं एक समजण्यासाठी म्हणून सांगतो. एखादी अट असू शकते की जी परस्पराच्या त्या अटीवरती अवलंबून असू शकते. स्वलिखित मृत्यूपत्र म्हणजे ज्याने स्वतःच्या हाताने ते लिहिलं, हे सर्वोत्तम मृत्यूपत्र बरं का. की स्वलिखित त्याच्या खाली सही अंगठा, कुठे जा, काही चॅलेंज करा. त्यानंतर मृत्यूपत्र नोंदणीकृत असू शकतं. सब रजिस्ट्रार, नोटरी, सब रजिस्ट्रार किंवा नोटरी यांच्याकडे मृत्यूपत्र नोंदवता येतं. नोंदवलं पाहिजे असा कायदा नाही, हे लक्षात घ्या. नोंदवलं पाहिजे असा कायदा नाही, परंतु त्याला अधिकाधिक बळकटी यावी, ते पक्का व्हावं, कमीत कमी चॅलेंज झालं तर ते सिद्ध करता यावं म्हणून नोंदणीकृत सुद्धा म्हणजे सब रजिस्ट्रार यांच्याकडे ते नोंदवता येतं, नोटरीकडे ते नोंदवता येतं. या दोन्ही याच्यामध्ये आपण नोंदणीकृत मृत्यूपत्र करू शकतो. सक्षम व्यक्ती जरी म्हटल्या तर ह्या सक्षम व्यक्तींमध्ये आपण एवढ्याच प्रकार समजावे कारण जे सिद्ध करता येतात.
अनेक जरी प्रकार असले तरी उगाच तुमचा वेळ घेण्यामध्ये माझा वेळ घालवण्यामध्ये ते समजून घेण्यासाठी त्याची गरज नाही. कारण का की ज्या आम्हाला लागूच होत नाही अशा अनेक गोष्टी कायद्यामध्ये असतात. परंतु मला सर्वसामान्य माणूस म्हणून काम करताना, मी जीवन जगत असताना मला जे लागू होतं, माझा मुद्दा काय आहे, माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा, की माझी स्थावर जंगम मिळकत विशिष्ट व्यक्तीला, माझ्या मुलाबाळांना असेल किंवा एखाद्या संस्थेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला असेल, ती जावी, विनासाया जावी म्हणून मला करायचं आहे. त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये खोलात जाण्यापेक्षा मी अशा प्रकारचं करावं. विशेष जे आहे ते मृत्यूपत्र मी सांगितले की जो वैज्ञानिक आहे, जो सैनिक आहे, जो आकाशात जाणारा आहे, जो पाण्यात जाणारा आहे, त्याचं मृत्यूपत्र तोंडी चालतं परंतु आपलं चालणार नाही. त्यामुळे आपलं लिखित असावं, प्रत्येक पानावर आपला सही अंगठा असावा, प्रत्येक पानावर 2 साक्षीदार असावेत. आपल्याला आपण एकदा मृत्यूपत्र जर केलं, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला लागणारा स्टॅम्प खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. परंतु असं कोणत्याही प्रकारे केलेल्या मृत्यूपत्राचं न्यायालयाकडून सक्षमीकरण करून घ्यावं लागतं, डिक्लेरेशन करून घ्यावं लागतं. त्याला म्हणतात प्रोबेट घेणे. फार मोठे मोठे शब्द समजून घ्यायचा उपयोग नाही, घ्यायचे पण नाही. आता मला प्रोबेट घ्यावं लागेल म्हणजे काय, वकील सांगतील हो. थोडक्यात म्हणजे न्यायालयाकडून जर गरज असेल, त्या संस्थांनी बँकांनी कोणी ऐकलं नाही तर त्याला एक वकील, सिनियर वकील समोरून बसल्यावरती थोडा जरा मग दबावच येतो. तर माझे मित्रच येते, आम्ही एकत्र शिकल्यामुळे काही वांधा नाही. तर आपल्याला आपल्या मृत्यूपत्रान्वये आपल्या वारसांपर्यंत कमीत कमी त्रासात, कमीत कमी खर्चात, कमीत कमी त्रासात आणि कमीत कमी खर्चात आपली संपत्ती, जी स्थावर जंगम मिळकत आहे, ती पोचती केली पाहिजे. त्यासाठी जो कायद्याने आपल्याला मार्ग दिलेला आहे, जी संधी दिलेली आहे, ती संधी, ती सुविधा म्हणजे मृत्यूपत्र. परंतु आम्ही करू बुवा, आता काय आमचं वय झालं का, अजून काय बुवा, मृत्यूपत्र केल्यावर काही लगेच मृत्यू होतो का? हा मृत्यूपत्राचा मृत्यू होण्याचा काही संबंध नाही हो. मृत्यू होणार हे फिक्स आहे, होणार हे फायनल. तो कधी होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. मी ज्या दिवशी अयोध्येला गेलो ना, बाबरी मशीद पाडण्यासाठी मी अग्रभागी होतो. 6 डिसेंबर 1992 गेलो. त्या दिवशी 4 डिसेंबर 1992 मी मृत्यूपत्र केलेलं आहे. त्याच्यानंतर 7 वेळा बदललं, त्याच्यानंतर 7 वेळा बदललं. ते अजूनही बदलावं लागेल कदाचित, कारण परिस्थिती बदलत चालते, परिस्थिती बदलत चालते, आपल्या गरजा बदलत चालतात, आपल्या समोरच्या वारसांच्या गरजा बदलत चालतात. आता वकील साहेब म्हणाले तसं मी खरोखर मला सांगतो, मी माझ्यावरून का सांगतो की बदलावं लागेल. की अरे आपण मुलांना दिलं हे सगळं बरोबर आहे, पण यांनी उद्या खर्च केले तर मला एक दुरुस्ती तर नक्कीच करावं लागेल वकील साहेब, की माझी संपत्ती मला नाते, माझ्या नातीच्या शिक्षणासाठी, जीवन उभारणीसाठीच खर्च करावी. तर माझा सगळा जीव तिच्यामध्ये. अशी परिस्थिती बदलू शकते, आपल्या इच्छा बदलू शकतात. आता जाऊ द्या, दोन्ही मुलं गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, आता जाऊ दे त्यांना, त्यांची ते सावर जंगम पाहून घेतील, मोठे ऑफिसर आहेत. तर मग मला आता गरज कोणाला आहे, तर माझी संपत्ती माझ्या नातीसाठी. तुम्ही म्हटले ते बरोबर आहे, बदल करावा लागेल.
मी आता गेलो की पहिले ते करील, कारण मीच तुम्हाला सांगितलंय की वेळोवेळी करा आणि पटकनी करा, वेळोवेळी करा आणि पटकनी करा आणि करून ठेवा. शिवाय ते करताना अशा कोणाला त्याच्यामध्ये तुम्हाला रिसिव्हर नेमता येईल की रिसिव्हरकडे देऊन ठेवा, की त्याची अंमलबजावणी कोणी करायची, किंवा माझ्या वारसांनी एकत्र येऊन केली पाहिजे, किंवा ज्याला आपण याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देऊ तो रिसिव्हर, त्याच्याकडे सुद्धा देऊन ठेवता येईल. तर आपल्याला असं सुद्धा मृत्यूपत्र करून आणि त्याच्यामध्ये रिसिव्हर सुद्धा नेमता येईल. निश्चितपणानं तुम्ही हे सगळं करताना वकिलांथ्रूच केलं पाहिजे असं काही नाही, बरोबर ना वकील साहेब? असं काही नाही, परंतु कायद्याच्या तरतुदी आणि कायद्याचे कंगोरे आपल्याला ज्या व्यक्तीला माहिती असतील, जो आपल्याला समजून सांगेल अशा व्यक्तीकडून करा. आपल्याला एक शेवटचा मुद्दा असं सांगतो की आपली संपत्ती केवळ आपल्या वारसांनाच दिली पाहिजे असं काही आपल्यावर बंधन नसतं. पण मग आपल्याला कोणती संपत्ती देता येईल? तर जी माझ्या नावावर आहे, जी माझी स्वकष्टार्जित आहे, त्या संपत्तीच्या बाबतीत मला मृत्यूपत्र करता येईल. पण ज्याच्यामध्ये माझ्या कुटुंबातल्या किंवा त्या संपत्तीतल्या अन्य मालकांचा अधिकार आहे, अशा जॉईंट मालकी हक्काच्या किंवा एकत्रित असलेल्या, आपल्याला मृत्यूपत्रामध्ये त्यांच्या सुद्धा मिळकतीचं, दुसऱ्याच्या मिळकतीचं मृत्यूपत्र करता येणार नाही. म्हणजे माझ्या मालकीच्या माझ्या मालकीच्या आणि माझ्या हिश्श्याच्या, स्वकर्जित असेल तर माझ्या मालकीच्या आणि एकत्रित असेल तर माझ्या हिश्श्याच्या मिळकतीचं, स्थावर जंगम मिळकतीचं मृत्यूपत्र करता येईल. मला वाटतं आता आपण हा विषय संपला की जितक्या लवकर करता येईल, जसं करता येईल, याच्यातले जे ठळक मुद्दे आहेत त्याच्यामधला शेवटचा मुद्दा की मी माझ्या हयातीमध्ये हे मृत्यूपत्र केलेलं आहे. अनेक लोकांना आमचे असे अनुभव आहे की मेल्यावर सुद्धा त्यांचे अंगठे घेतात हो. तर त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊन जोडावं, त्याच्यावर सुद्धा डॉक्टरांच्या खाली आपला अंगठा करून ठेवला. जितकं क्लिअर करता येईल की यांनी माझ्या हयातीत असताना माझे समक्ष मी यांना तपासलं. काही वेळा वय असतं पण समज नसते, वया परत वे समज राहीलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे मी यांना तपासलं तर हे शांत आणि स्थिर चित्त होते. ज्या वेळेला मृत्यूपत्र केलं त्यावेळेला ते शांत आणि स्थिर चित्त होते. अशा प्रकारचं सर्टिफिकेट हे घेऊन आपण त्याला जोडावं आणि आपलं योग्य जागी मृत्यूपत्र त्या वारसांच्या प्रती पोहोचेल असं ठेवावं. अशा प्रकारची ही माहिती आहे. सर्वांना धन्यवाद. मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. 82-752 73-699 82-752 73-699 ॲडव्होकेट भानुदास शौचे. भानुदास गजानन शौचे. यस सर. नमस्कार. 82-752 73-699. बोला सर, बोला. मीटिंगचा अन्य काही भाग अजून शिल्लक असल्याने मी तुम्हाला आणखी नाही पुष्कळ काही सांगू शकेल, परंतु अन्य काही भाग शिल्लक आहे मीटिंगचा, त्यांची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे मला भेटा.
कोणी भेटा, केव्हाही भेटा. हॅलो, बरोबर म्हणजे एखादा प्रश्न काय बोला बोला. हॅलो, निघू द्या मग. सोमचे साहेब, हां बोला बोला. तुम्ही मृत्यूपत्राबद्दल जी माहिती सांगितली खूप चांगली सांगितली. बर. पण माझ्या वाचनात एक असा शब्द आलेला आहे, विल स्पीक्स आफ्टर द डेथ ऑफ टेस्टाटर. म्हणजे मृत्यूपत्र जे केलेलं आहे, मनुष्य मरण पावल्यानंतर ते बोलू लागतं, असं एक वाक्य मी ऐकलेलं आहे. हो. परंतु जे मृत्यूपत्र स्वकष्टाची जी प्रॉपर्टी आहे, हो मी सांगितलं ना आता. जी प्रॉपर्टी आहे, पण त्या मृत्यू 4 मुलं आहे, पण एकावर कोण 4 पैकी एकावर दोघा तिकावर अन्याय केला आणि एकाच्याच वाट्याला जी दिली तर तिला कोर्टामध्ये चॅलेंज करता येईल का? प्रश्न असा आहे सर, जो म्हणून येतेच एक फायनल तुम्हाला वाक्य सांगतो, ज्याच्यावर ज्याला असं वाटेल की ह्या मृत्यूपत्राने किंवा ह्या कोणत्याही दस्ताने माझ्यावर अन्याय केलेला आहे, अन्याय झालेला आहे, त्याला कोर्टात जावं लागेल आणि तिथे ते सिद्ध करत बसावं लागेल. त्याला आपसामध्ये भेटून जर समजा चर्चा करून जर नाही सॉल्व्ह झालं तर शेवटचा मार्ग कोर्ट आहेच. मग आम्ही कशाला? येस सर, फी पण द्यावी लागेल. ह्या विषयावर अजूनही काही प्रश्न असतील तर वकील साहेब उपलब्ध आहेतच. सर वैयक्तिक प्रश्न विचारतो. तुम्ही जे म्हणाला सामुदायिक मृत्यूपत्र, त्याचे जे सामूहिक सामूहिक सामुदायिक याचा अर्थ असा होऊ शकतो, शॉर्ट मध्ये मी सांगतो की समजा पती पत्नी आहेत, दोघांना उत्पन्नाचं साधन आहे, दोघांची पण स्थावर मिळकत आहे आणि दोघांना मिळून आपल्या मुलाला द्यायचंय, आपल्या मुलांना द्यायचंय. मग दोघ जण मिळून एकत्रितरित्या करतात आणि दोघांना त्याचं कसं वाटप करायचं की मी अमुक पद्धतीने माझी ही मिळकत मिळवलेली आहे, मी तमुक पद्धतीने माझी मिळकत मिळवलेली आहे आणि काही मिळकत आम्हाला दोघांना वडिलोपार्जित राहिलेली आहे, अशी याची आम्ही एकत्रित व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारचं जे मृत्यूपत्र होईल त्याला सामूहिक मृत्यूपत्र म्हटलं जाईल. हा नाही, तुम्ही कोणालाही देऊ शकता सर, तुम्ही त्या कोणालाही देऊ शकाल. हो ते मग बाहेरचा कसं काय करेल? माझी संपत्तीचे मृत्यूपत्र दुसरा नाही करू शकणार, आहे तेच फक्त. एक आणखीन एक प्रश्न असा विचारायचा की नाही बस काही मृत्यूपत्र ही मृत्यू झाल्यानंतर लागू पडतात. सर्वच मृत्यूपत्र मृत्यूनंतरच लागू होते. बरोबर. होय, करणाऱ्याचा मृत्यू झाल्यावर. आणि एखाद्याने लिहून ठेवलं आणि ती प्रॉपर्टी समजा त्याच्याकडे 4 प्रॉपर्टी आहे आणि एक प्रॉपर्टी त्याने आमच्या व्यक्तीला देण्याचं ठरवून टाकलं, मृत्यू हो का ना हो, अशा प्रकारे काही असतं का? नाही, मग त्याला मृत्यूपत्र नाही म्हणता येणार. समजा मी जिवंतपणीच माझ्या 4 पैकी एक मुलाला एखादी प्रॉपर्टी देऊन टाकली तर मग तिथे मृत्यूपत्रामध्ये ती उल्लेख येण्याचा काही संबंधच राहत नाही. नाही, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, पण तुमच्या मृत्यूपत्रात तुम्ही उल्लेख करू शकता की माझा मुलगा त्यावेळेस शिकत होता, त्यावेळेस मी त्याचे 4 लाख रुपये फलाण्या संस्थेला भरलेले म्हणून या लहान मुलाला दुसऱ्याला कमी दिले, असा उल्लेख होऊ शकतो. नटसम्राट नाटक सिनेमा आपण सगळ्यांनी बघितला, तेव्हापासूनच माझा व्यवसाय वाढला. तर ज्यांनी मृत्यूपत्र केलं आणि आधीच जाहीर केलं त्यांचे काय हाल होतात कुटुंबात, अनेक लोकांना बघण्यात आलेले. असं आहे, म्हणूनच मृत्यूपत्र हे आपल्या जिवंतपणी आपण एक तर आपल्या जवळ ठेवावं, परंतु अनेक वेळेला ते सापडलं तर पाहिजे, ते सापडेल असं ठेवलं पाहिजे किंवा कोणाजवळ तरी ठेवले पाहिजे. नाहीतर ते डॉक्युमेंट तुम्ही कोणाला सांगणारही नाही आणि मिळकतीचं वाटप होऊन पण जाईल आणि वादही होऊन जातील किंवा काय, ते सापडलं तर पाहिजे. रजिस्टर केलं तर प्रश्नच होत नाही, मग काही प्रश्नच येत नाही. ते उत्तम ना, मी सांगितलं ना
रजिस्टर केलं तर उत्तम, पण ते बंधनकारक नाही, हेच फार महत्वाचं आहे. असं